नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अध्यात्माची माहिती। अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म नक्की कशासाठी पाहिजे आणि अध्यात्मातून आपण काय साध्य करू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की अध्यात्म म्हणजे काय। अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आत्म्याची ओळख करून घेणे। साध्या सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही नक्की कोण आहात आणि तुम्ही कुठल्या प्रयोजनानं एक्झिस्टन्स मध्ये आहात हे जाणून घेण्याचं एक माध्यम म्हणजे अध्यात्म। अध्यात्म नक्की करतं काय, तर अध्यात्म हे तुमचा आत्मा, ब्रह्मांड, ब्रह्मांडी ऊर्जा आणि ह्या सगळ्यांचा जो मूळ स्रोत आहे त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट करायचं काम हे अध्यात्म करत असतं। तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसे आहात, तुम्ही कसे वागता, तुमचं एज्युकेशन काय, म्हणजे ज्या तुमच्या ऐहिक सुख आहेत किंवा ऐहिक व्यवहारानुसार तुम्ही कसे आहात त्याचा आणि अध्यात्माचा काहीही संबंध नसतो। अध्यात्म हे केवळ तुमच्या मनाशी रिलेटेड आहे आणि मनाच्या माध्यमातून तुम्ही कोण आहात आणि तुमचं शेवटचं ध्येय काय आहे याची जाणीव करून द्यायचं काम हे अध्यात्माचं आहे। आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी कॉम्बिनेशननी बांधलेलं आहे। आपण ऐहिक जीवनामध्ये भावनिक दृष्ट्या गुंतलेला असतो किंवा व्यावहारिक दृष्ट्या गुंतलेला असतो। म्हणजेच काय, तर आपलं आयुष्य हे कुठल्या ना कुठल्या कारणाने कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये बाधित किंवा बंधित केलेलं आहे। तर ही जी सगळी बंधनं आहेत ते ब्रेक करून तुम्हाला ब्रह्मांडाशी आणि त्या स्वतःशी जोडण्याचं काम हे अध्यात्म करत असतं। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाणून घेऊया की रेकी आणि अध्यात्म यांचा काय संबंध आहे। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर नक्की माझा व्हिडिओ शेअर करा, पेज लाईक करा, कमेंट करा। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हे नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।